नमस्कार, वेलकम टू दिल्ली. तर आज आम्ही आहोत दिल्लीमध्ये आणि खूप छान वाटतं मला. कालचं ट्रेनिंग आमचं खूप सुंदर झालं आणि जसा एक आत्मविश्वास वाढतो आपला की अरे खूप सारे लोक म्हणतात वेट लॉस करायचे, वजन कमी करायचे आणि वजन कमी केलं की परत वाढतं. तर या लोकांसाठी माझा एकच प्रश्न आहे, एकच विचार करा. तुमचं वजन काय खाल्ल्यामुळं किंवा काय केल्यामुळं वाढलं आणि ते किती दिवसात वाढलं? काय काय खाल्ल्यामुळं आणि किती दिवसात वाढलं? तर हे जर तुम्हाला कळलं, मग कमी करायचं कसं हे तुम्हाला इझी कळतं. त्यामुळं जास्त डोकं लावू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. मस्त खात पीत वजन कमी करा. तुम्ही बघताच माझी लाईफस्टाईल की मी सगळं खाते, सगळं काहीच खात नाही असं नाही. आणि तुम्ही मला लवकर 7 जूनला बघणार आहात की मी किती तुमच्यासमोर एकदम चेंज ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणार आहे माझं. पण तुम्ही जर असं विचार करत बसलात की ही काय करेन, ती काय करेन, कसं करेन, अजून अजून एक प्रश्न मला खूप 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 लोकांनी विचारला आहे. काही लोकांनी विकास सरांना विचारला, काही लोकांनी मला. तर त्यांना मला उत्तर द्यायचंय, एक पॉझिटिव्हली उत्तर द्यायचंय. असं नाही की मला राग आलाय किंवा काय. हो, मला स्पेलिंग मिस्टेक आहेत माझ्या खूप. मला जमत नाही काही गोष्टी. कारण का मी 10वी पास आहे आणि ते पण मराठी शाळेत. पण कोण अगोदरच्या काळात एवढं शिकत होतं? काय नाही, घरात कामं करा आणि शाळेत जा किंवा ना जा. ते याचं असं होतं आमच्या शाळा तेव्हा. आणि गरिबी जास्त असल्यामुळं शिक्षणाकडे एवढं लक्ष दिलं नाही. माझ्या वडिलांनी जे शिकवलं होतं घरी ते माझ्या डोक्यात थोडं चांगलं बसलं होतं. एबीसीडी माझ्या डोक्यातली. ते म्हणतात ना, क ला काय म्हणतात के ए, खाला काय म्हणतात के एच ए, अशा प्रकारची एबीसीडी इंग्लिश मध्ये माझ्या वडिलांनी मला शिकवली होती. ज्यामुळे आज मी तुटकं मुटकं इंग्लिश वाचते, बोलायचा प्रयत्न करते आणि लिहायचा प्रयत्न करते. आणि कालचा जो प्रश्न आहे बिझनेस, तो बिझनेस माझा टायपिंगमुळे चुकला, कारण मी घाईमध्ये होते, नेटवर्क नव्हतं आणि चष्मा पण घातला नव्हता. त्याच्यामुळे ते स्पेलिंग मिस्टेक झाला. एवढं स्पेलिंग येतं मला, पण एवढं पण येत नाही. हे दोन्ही पण मी मान्य करते. पण असू द्या यार, स्पेलिंग मिस्टेककडे का लक्ष देत आहे? असं विचारा, तुझा चेक किती आहे? तू एक वर्क फ्रॉम होम करते, एक बिझनेस वुमन आहे, इंटरनॅशनल बिझनेस वुमन आहे तू. तर तुझा इन्कम किती आहे? तू काय कमवतीये? तुझी लाईफस्टाईल कशी आहे? हे प्रश्न विचारा. तू तुझ्यासारखी लाईफस्टाईल मला पण पाहिजे असेल तर मी काय करू? हा प्रश्न विचारा. नको ते थोडेसे स्पेलिंग मिस्टेककडे कुठे लक्ष देताय तुम्ही? अगो प्रतीक्षा, तुझा नवरा घरीच आहे, आज 2 महिने झालं, तरी तू फ्लाईटने फिरतीये, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतीये आणि काय तुझं सगळं, हे विचारू शकता. लाईफस्टाईल बद्दल तुम्ही छान छान प्रश्न विचारा, त्याचे उत्तर तुम्हाला देईनच. आणि खरंच सांगते मी, माझं शिक्षण कमी आहे, पण आज माझा चेक माझ्या मिस्टरांपेक्षा पण माझा चेक मोठा आहे. तर तुम्हाला पण माझ्यासोबत जर वर्क फ्रॉम होम करायचंय, घरी राहायचं, स्वतःची हेल्थ बघायची, एन्जॉय करायचंय आणि प्लस तुम्हाला चेक तुमच्या नावाचा मोठा चेक पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा. माझा नंबर अख्ख्या इन्स्टा, फेसबुक, युट्यूबवर पसरलेला आहे. तिन्ही ठिकाणी तुम्ही जाऊन मला फॉलो, सबस्क्राईब आणि इन्स्टा काय करतात, फॉलोच करतात, फेसबुकला फॉलोच करतात ना. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, नंबर मागा आणि या आपण मिळून करूया वर्क फ्रॉम होम. बाय बाय.